पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता आताचा विषय आहे विषय क्रमांक 35 आणि सत्य हा विषय आहे की जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे ते ह्या अभंगातने सांगितलं आहे. तर सत्या देव साहे ऐसे करून या पाहे. जे सत्य असेल त्याला देव सहाय्य करतो, सत्याच्या मार्गाने जाईल त्याला. आणि असं वागून तरी बघा म्हणतोय तुकाराम महाराज. तुम्ही वागून तरी बघा, सत्य तुम्हाला देव मदत करतोय नाही का नाही हे समजेल. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न मिळावं, मान मिळावा, धन पैसा मिळावा म्हणून माणसं काहीतरी लबाड्या करतात, सत्य सोडून वागतात. परंतु हे अन्न मान धन हे प्रारब्धाप्रमाणे नशिबात असेल तेवढं त्याला मिळते. आणि म्हणून त्याच्यासाठी सत्य सोडायची काही गरज नाही. जे मिळायचं असेल ते मिळतंय, लबाड करून काय मिळत नाही. आणि सत्य म्हणून सत्य धरावं. तुका म्हणे सोस दुःख आता पुढे नास. तुकाराम महाराज म्हणतात हव्यास धरला, सोस म्हणजे हे मिळावं ते मिळावं ते मिळावं म्हणून सगळ्या लबाड्या करायच्या, सगळं हे करायचं, अनेक लबाड्या करून सगळी संपत्ती मिळवायची. तर त्यामुळं ते मिळवताना बी हे होते आणि नंतरही दुःख होते, नंतरही त्यांचं चांगलं होत नाही, त्यांचं वाईटच होते. अशी संपत्ती मिळवणाऱ्यांचं. पुढचा अभंग आहे. नलगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हकारोनी. आपण सत्य वागावं म्हणून मी चांगला सत्य आहे म्हणून सांगून ओरडत फिरायची काही गरज नाही. ते आपोआपच लोकांना कळते सत्य आहे का नाही. कसं त्यानं उदाहरण दिलंय, चंदनाचं झाड आहे ते सांगित फिरत नाही मी सुवासिक आहे मी सुवासिक आहे, तर त्याला आपोआपच लोकांना त्याचा सुवास समजवतं. ती सगळे वनस्पती जमा करायचे, वनस्पतींची सभा घ्यायची, सांगायचं मी चांगला आहे, माझा डिजिटल बोर्ड लावा. पण त्याचा डिजिटल बोर्ड लोकांना माहिती असतो काय काय आहे. म्हणून सत्य हे वागावं, ते सांगित बसण्याची काही गरज नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. जर आपल्या अंतरंगामध्ये लबाडे असली, असत्य असलं तर ते आपोआपच बाहेर पडते. ते कितीही आत हे घेतलं तरी मनातले त्याच्या अंतरंगात जर लबाडी असली तर ती आपोआपच बाहेर पडते. लबाडी फार दिवस अशी राहत नाही, लपून राहत नाही. सूर्य नाही जागे करीतया जना, प्रकाश किरणा प्रकर म्हणून. सूर्य जो आहे तो लोकांना सांगित नाही जागवा आपली प्रकाश किरण पाठवून तो सांगित नाही की तुम्ही जागवा. तर प्रकाश त्याची किरणं आले की आपोआप जागा होतात. तसं सत्य जर आपण वागायला तर लोकांना आपोआपच कळते. तसं सत्य वागायचं हा आहे का नाही हे. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. तो आकाशामध्ये मेघ जेव्हा येतात, ढग येतात, पावसाचे ढग येतात, त्यावेळेला मयुरे म्हणजे मोर जे नाचायला लागतात, मोर हे नाचायला लागतात. आणि तसं का तो मोर आहे हे ते घुबडं गिदडं कोंबड्या हे काय नाचायला लागत नाही. तो मोर आहे आपोआपच तो नाचायला लागतो. तसं सत्य आहे ते आपोआपच असं बाहेर पडतंय. तुकाराम महाराज म्हणतात
मेघ जो आहे तो मेघामुळं जे मोर आहेत ते आपोआप नाचायला लागतात. सत्य हे आपोआपच असं उजेडत येते. तुका म्हणे बहुमुखे या वचना, सत्याविण जाणा चाल नाही. तुकाराम महाराजांना पुष्कळ बोलला असा तुम्ही, पुष्कळ बोलला तरी सत्य जर असलं तर त्याशिवाय तरणोपाय नाही. पुष्कळ बोलून काय करायचं, त्यातलं सत्य काहीतरी पाहिजे ना. तुका म्हणे बहुमुखे या वचना, सत्याविण जाणा चाल नाही. आता पुढचं म्हणतंय, सत्य सत्ये देते फळ, नाही लागतची बळ. सत्य म्हणजे खरं हे सत्य. म्हणे टाकी गाय पाषाण देवची झाला पाहे. तर पाषाणाचा देव व्हायचा असेल असं टाकी गाय सोसाय पाहिजे. करणे ते हेची करा, सत्य बरा व्यापार. काय करायचं असेल तर हेच करा. काय करा, सत्य. सत्य म्हणजे सत्याने, सत्याने सगळे व्यवहार करायचं. काय असेल तर सत्यानंच व्यवहार करा. खोटं बोलू नका, खोटी लबाडी करू नका, खोट्याच्या नादाला लागू नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलया भये नरका जाणे. तुकाराम महाराज म्हणतात जे सत्यकर्म आहे त्याला मदत करावी. सत्यकर्माला आपण मदत करावी, सहाय्य करावं म्हणजे मदत करावी. आणि त्याला जर भय घातलं, सत्यकर्म जर करण्यामध्ये अडथळा आपण आणला तर नरकाला जायची पाळी येईल. म्हणून सत्यकर्माला मदत करावी. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानेले नाही बहुमता. तुकाराम महाराज म्हणतात मी सत्य आणि असत्य याची मन केले ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्षी. माझं मन साक्षी केलं सत्य काय आणि असत्य काय. आणि मानेले नाही बहुमता. 100 जण येऊन सांगायला लागले की अग्नी हा थंड आहे. शंकराचार्य म्हणत होते की मला सगळ्या जगाने येऊन सांगितलं अग्नी थंड आहे, अग्नी थंड आहे. ते मी मान्य करणार नाही, कारण माझा अनुभव काय आहे. बहुमतानं काही गोष्टी ठरत नाही. सत्य हे बहुमतावर ठरत नाही. सत्य हे आपल्या मनाला आपण ताडण केलं पाहिजे आणि आपल्या मनाला आपण साक्षीदार केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, तर ते घडतंय. सत्यावर किती अभंग आहेत बघ. सगळं जीवनच सत्यावर अवलंबून आहे. सगळं जीवनच. नसैले तो द्यावा असं सत्यत्वासी धीर, नये बाजू हीर उपराठे. सत्य बाजू आहे पण त्यात धीर नसेल तर तो द्यावा. एखाद्या माणसाची बाजू सत्य आहे तर सत्य आहे तर तुझं तू मरता सत्य म्हणत तर सत्य आहे त्याला आपण मदत करावी, त्याला धीर द्यावा. भिवू नको म्हणावं, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणावं, काय ते त्याला उपयोगी पडावं. आणि नये बाजू हीर उपराठे. कोंब आलेले आहेत, धान्याला कोंब आले आहेत, ते भाजून टाकायचे काय. आणि मग कसं पृथ्वी वाढणार कशी, धनाधान्य होणार कसे. हीर म्हणजे बीज. बी आहे ते भाजू नये, बियाला अंकुर आले. नये भाजू हीर उपराठे. हे बीज पेरून त्याचा अंकुरच उगवणार नाही असे उपराटे काम करू नये. पुढचा अभंग काय आहे भाऊ. ऊस वाढविता वाढली गोडी. ऊस आता आपण एखादं पेर फेफडलं आणि तो मोडून खाल्ला तर कसं लागणार. आणि चांगली पेरं फुटली, उंच वाढला तर काय होणार, त्यातली गोडी वाढवणार. ऊस जर वाढला तर गोडी वाढते. गुळ साखर हे त्याची परवडी. मग त्यामुळं काय ते गुळ मिळतोय, साखर मिळते त्यातनं.
तसं सत्यकर्मे आचरे रे बापा, सत्यकर्मे आचरे. ऊस वाढवायचा तर ऊस वाढवा, तसं सत्यकर्म हे सत्यकर्माचं आचरण करा. अरे बाबा, सत्यकर्माचं तुम्ही आचरण करा. सत्यकर्मे आचरे होईल हित, वारेल दुःख असत्याचे. सत्यकर्मामुळं तुमचं हित होईल. सत्यकर्माचं आचरण केलं तर तुमचं हित होईल. आणि वारेल दुःख असत्याचे. आणि असत्य जे आहे त्याचं दुःख नाहीसं होईल. म्हणून सत्यकर्मानं कर्म करा, सत्याने वागा. साखरेच्या आळा लाविला कांदा, स्थूळ साना परी वाडे दुर्गंधा. साखरेच्या आळात किंवा ऊस कांदा एका आळा, ऊस आणि कांदा एकच वेळी वाढला तरी ऊस हा गोडी देतो आणि कांदा हा दुर्गंधी देतो. सत्य असत्य हे ऐसिया परी. ऊस आणि कांदा जसं आहे तसं सत्य आणि असत्य असं असते. तुका म्हणे याचा विचार करी. सत्याने असत्य आहे, सत्यानं गोडी वाढते ऊसानं आणि कांद्यानं घाण निर्माण होते. तसं सत्याने असत्य आहे, यातलं काय करायचं ते तुम्ही ठरवा, असे तुकाराम म्हणतात. तापल्या वाचूने नव्हे अलंकार, पिटून या सार उरले ते. तापल्या वाचूने, सोनं हे तापवायला लागतंय आणि मग ते ह्याच्यामध्ये सोनार तो आपल्या त्या भट्टीमध्ये घालतो आणि तो तापवतो आणि तापवून मग बडवितो आणि मग अलंकार होतो. अलंकार म्हणजे दागिना होतो. आणि तापविल्याशिवाय काय असा अलंकार होत नाही, फुकट असा अलंकार होत नाही. पिटून या सार उरले ते. आणि मग त्या ऐरणीवर त्या सोनाराचा आपटून हे करतोय, मग ते सार हे होते. नुसतं फुकट दागिना होत नाही. फुकट ढोरा काय गेलेले पोरं काय ते हे होत नाही चांगले. तर मग कदा काळी नव्हे शुद्ध जाती, नासे शत्रू होती मित्रतेची. मग कदा काळी, मग कधीही ते जर तापविलं नाही तर कदा काळी नये शुद्ध. तापून आपटलं तरच ते शुद्ध होते, नाहीतर ते कधी सुद्धा शुद्ध होत नाही. आणि शत्रू मित्र होती नासे शत्रू होती मित्रतेची. आणि असं जर आपण सत्याने वागत गेलो तर जे शत्रू आहे ते सुद्धा एक दिवशी त्याला कळेल की हे बरोबर नाही, आम्हीच गाढवासारखा वागतोय, आमचं चुकीचं आहे. आणि मग ते शत्रूसुद्धा मित्र होता. कशामुळं? सत्य वागल्यामुळं. कळीवर बरे भोगू द्यावे भोगा, फासले ते रोगा हाती सुटे. कळी शरीराची दुःखे आहेत ती भोगूनच दूर होतात. कळीवर बरे भोगू द्यावे भोगा. शरीराची दुःख जे आहेत ते दुःख आपण सहन करावी. फासले ते रोगा हाती तुटे. फासले म्हणजे जुन्या काळामध्ये की समजा पायाला काहीतरी रोग हे झाला तर जुन्या काळामध्ये पायाला उलातनं वगैरे तापवायचं आणि डागण्यात येत होते. आणि मग ते असं त्याला फासणे घालणे म्हणायचे. असे डागण्या द्यायच्या आणि डागण्या दिल्या की मग तो रोग बरा व्हायचा. फासले ते रोगा हाती सुटे. म्हणून आपल्या शरीराला जे भोग आहेत ते भोगूनच मोकळे करावे. आणि अशा फासण्या घातल्या तरच ते रोगाच्या हातनं सुटते. तसं सत्याच्या बाबतीत कोणी आपल्यावर आघात केले तर ते गप सहन करावे. ते मग आपोआपच ते सगळं लोक बरोबर हे होते. मग आपोआपच आपलं हित होते. तुका म्हणे मन करावे पाठेळ, सहावेची जाळ शिजेवे.
तुकाराम म्हणतात मन करावे पाठेळ. पाठेळ म्हणजे वजवावं, मग सवय करावी की बैलावर ओझं घालताना सवय करायची, त्याला पाठेळ करायचं म्हणायचं. किंवा बैलाला अवताला जोडायचं झालं त्याला सवय करायची. तसं आपल्या मनाला सुद्धा तो म्हणतो की मनाला सुद्धा आपण मनाला सुद्धा सवय लावावी सत्य वागायची. आणि सहावेची जाळ शिजेवरी, जी तुमच्या मनाला शिजेपर्यंत जाळ सहन करावा लागतो. जाळ लय लागतोय भाजते म्हणून ते तांदूळ जर म्हणले लय भाजते मला काय तुम्ही भाजू नका, तर मग जेवण भात होईल चांगला. तिथं त्या तांदळानं सहनच करावं लागतंय तेवढी ती उष्णता, मग भात तयार होतो. तर ते सहावेची जाळ शिजेवरी, आणि शिजल्यावरी जाळ काय हे मुख होते हे शिजल्यावरी जाळ. शिजल्यावर जर जाळ घातलं वाया जायाची मुळं, शिजल्यावर आणि जाळ घातला तर तुकाराम महाराज म्हणतो की नुसतं एवढं सांगत नाही, तो फार हुशार माणूस आहे. तो उगाच त्या आपला आला जेवला का वाडा कसं जेवण होतंय ते सगळं त्याला माहिती होतं. तसं शिजल्यावरी जाळ वाया जायाची मुळं. शिजला तर शिजल्यावर डाळ लावला तर त्याचा उपयोग नाही. त्या मद्रासकडे तिरुवल्लूर नावाचा एक कवी झाला, संत झाला तिरुवल्लूर. तर त्यानं कुरव म्हणून एक हे लिहिले, त्यानं कुरव म्हणून एक काव्य लिहिलं आहे, ग्रंथ लिहिला आहे. मग त्यात अनेक नीती नियम वगैरे सगळे सांगितलं. तो म्हणतोय शेंड्यापर्यंत चढला तर ठीक आहे, शेंड्यावर चढला आणि पुन्हा त्याच्यावर चढायचा प्रयत्न केला तर काय होईल, खलास. असं तसं शिजेपर्यंत जाळ लावायचा आणि जाळ लावाय आहे म्हणून तर नष्ट होऊन झाला. आता पुढचा अभंग बघा. नव्हे आता जीवी कपट वसती, मग का खोळती कोणा यावे. देवा माझ्या मनात कपटाला थारा देऊ नकोस. नव्हे आता न हो म्हणजे होऊ नये. माझ्या जीवामध्ये माझ्या मनामध्ये कपटाला वस्ती देऊ नकोस. कपट माझ्या मनात कधी देवा आणू देऊ नकोस. मग का कळती कोणा यावे. मी कपटाने वागलो तर पुढे दुःख होईल आणि मग काकुळते देवा देवा असं कर. तू असं का वाईट काय वागलास, तू वाईट वागलास म्हणून तुला हे त्रास आता होतोय. पण नंतर काकुळते देवा माझा असं केलं देवा, तू वागलास का त्याचं फळ म्हणून देवाने दिले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या मनात कपटाला तू थारा देऊ नकोस, कारण नंतर मला कोणाच्या पाया पडू मी. सत्याचे मापे गाठी नये नाड, आदी अंती गोड नारायण. सत्याच्या मापाने व्यवहार करावा, मग आपल्याला तूट येत नाही. सत्याच्या मापान केलं तर गाठी नाही नाड, म्हणजे आपल्याला नाड म्हणजे तोटा काय होत नाही सत्याच्या मापाने आपण चाललो तर. आदी अंत गोड नारायण. सुरुवातही चांगली आणि शेवट आदी म्हणजे सुरुवात आणि अंती म्हणजे शेवट, दोन्हीही की चांगली होतात. व्यवहार करावा मग तूट येत नाही. त्यामुळे प्रारंभाने शेवट गोडच होतो. जो खरे शुद्ध आहे त्याला कधीच विटाळ शिवत नाही. विचारली वाट उसंत शीतळ, चौखटिया नाही विटाळाचा आघात. साचते साचा पडे. चौखटिया नाही विटाळाचा आघात, जे चोख आहे त्याला विटाळ म्हणजे त्याला दोष काही दोषाचे आघात त्याच्या होत नाही. जे चोख आहे त्याला साचते साचात म्हणजे साचात म्हणजे सत्यात.
सत्य ते सत्यात साच 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 साचा पडे. सत्य ते सत्यातच सत्य होऊन जातं. विचारलेली वाट उसंत शीतळ, बुद्धी पुढे बळ तृण तुल्य. तर विचारलेली वाट, मी ही माझी वाट विचारपूर्वक धरली आहे. विचारलेली वाट उसंत शीतळ धरली आहे. माझ्या बुद्धीपुढे बळ गवताप्रमाणे आहे, कसपटाप्रमाणे आहे. जेवताना घासाघासाने जेवले तर ते पचते, शरीरात नीट जिरते आणि पुन्हा खाण्याची इच्छा होते. तर त्यामध्ये विचारलेली वाट उसंत शीतळ, बुद्धी पुढे बळ तृण तुल्य. बुद्धीच्या मार्गाने गेलं पाहिजे, जर ताकदीच्या मार्गाने जाऊ नये. ताकदीच्या शक्तीच्या मार्गाने गेलं तर शक्तीच्या जर मार्गाने बळ हे तृणतुल्य. तृण गवताच्या काडीसारखं, ही काडी किंमत असत नाही, तृणासारखं गवतासारखं असते. आहाराच्या घासे पचवून जिरे. हे घास थोडे थोडे आहार घेतला तर ते जिरतं, ते पचतं. वासना ही पुरे उर्वरित, आणि मग पुन्हा खायची सुद्धा इच्छा होते. एकदा व्यवस्थित खाल्लं, जिरं असं खाल्लं तर ते खाल्लेलं पचतं आणि पुन्हा खाऊसं वाटतं. तुका म्हणे ताळा घालावा वचनी, तू माझी जननी पांडुरंगे. पांडुरंगे म्हणजे पांडुरंगा. तर तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, माझ्या मनाला ताळमेळ घालून नीट कसे वागावे याबाबत देवा तूच मार्गदर्शन कर. मी कसं चांगलं वागावे देवा तू मला सांग, असं ते सांगतात. सत्यसंकल्पाची फळे बीजा ऐशी, शुद्ध नाही नासी पाहो येतो. पुढचा अभंग आहे. सत्यसंकल्पाची फळे बीजा ऐशी. आपला संकल्प शुद्ध असेल तर त्याला फळ ही शुद्धच येतं. आपला जर संकल्प चांगला असला तर चांगलंच फळ त्याला मिळतं, आणि संकल्प जर वाईट असला तर त्याला वाईटच फळ येतं. काय हाती लागे भुसाचे कांडणी, सत्याचे दाठणी करुणी काय. भूस जे आहे कोंडा कांडायचा, त्यातनं काय मिळणार? काय तांदूळ मिळणार? भात काढलं तर त्यातनं तांदूळ मिळेल. जर कोंडा काढला तर, भूस म्हणजे कोंडा काढला तर त्यातनं काय हाताला लागणार आहे? सत्यासी दाटणी करुणी काय. जे सत्याला उगाच अडचण करून काय उपयोग आहे? जे सत्य आहे म्हणजे भात ते काढायला सोडायचं आणि कोंडा कांडीत बसायचं. सत्याला दाटण कशासाठी काय हे करता? सत्यासी दाटणी करुणी काय. तुका म्हणे देव केल्यावी नसाहे, फजिती ते आहे लटक्या अंगी. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला सहाय्य करून घ्यावा. आपण देवाला सहाय्य करून घ्यावा तर आपला उपयोग आहे. फजिती ते आहे लटक्या अंगी. आणि लबाड जर वागलं, खोटं वागलं तर आपली फजिती होते. आता पुढचा अभंग आहे. काय अभंग आहे भाऊ? न पालटे जाती जीवाचे साठी, वाहे तेची पोटी दावी वरी. प्राण गेला तरी खरा असतो तो पालटत नसतो. न पालटे जाती जीवाची साठी, जीवाच्या बदल्यात त्यात काही गेलं तरी तो बदलत नाही. जीव जायचे वेळ आला तर तो पालटत नाही. वाहे तेची पोटी दावी वरी, त्याच्या आतने बाहेर दुसरे काहीच असत नाही. अंतरी सभाई सारिकाची रंग, वीट आणि भंग नाही रसा.
त्याच्या अंतरंगात आणि बाहेर एकच खरेपणाचे रूप असते आणि त्यात रसभंग मलिनता येत नाही. तर ती अंतरी सबाई सारे का आत आणि बाहेर एकच रंग त्याचा. आत एक बाहेर एक, आत एक बोलायचं, पोटात एक, तो हटातनं दुसरंच बोलायचं, असं नाही. आणि वीट आणि भंग नाही रसा. वीट म्हणजे जे योग्य रसभंग होईल असं बोलायचं. काहीतरी एकदम मूर्खसारखा बोलायचं, तो रसभंग होतो. त्यामुळे योग्य त्या सभेला लागल किंवा त्या विषयाला अनुसरून असं योग्य चांगलं बोललं पाहिजे. पुढे म्हणतोय घणाची गाये पोटी पोटी शिरे हिरा. घण मारला, हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि घणानं वरनं बडवायचं. मग काय होतंय? आत पोटी पोटी शिरे हिरा. तो हिरा पोटात शिरतोय, त्या कोणाच्या पोटात? ऐरणीच्या. सांडू नेणे धीरा आपुलिया. तसं आपण आपला धीर आपण सोडू नये कधीही. किती घणाचे जर आघात पडले तर धीर सोडायचा नाही. आणि असा जर धीर सोडला नाही तर आपण हिरा होऊ, नाहीतर गारगुटीसारखं फुटून जाऊ. तुका म्हणे कडे करावी शीतळ, ऐसे जाती बळ चंदनाचे. चंदनाचं जे हे आहे, तुकाराम महाराज म्हणतात चंदनाचा स्वभावधर्म आहे की कितीही तापविण्याचा प्रयत्न केला तरी स्वतःचा शीतलपणा थंडपणा सोडायचा नाही. त्याप्रमाणे खरा मनुष्य आपला स्वभाव धर्म सोडत नाही. चंदनचं जसं शीतळच करतं, ते तापू देत नाही, तसं चांगली जी माणसं आहेत त्यांचा ती आहेत, ती आपला स्वभाव धर्म सोडत नाही, ती शांतच राहतात. त्यांना कितीही त्यांच्या आघात आले, या लोकांनी त्रास दिला, तर चांगली माणसं आहे आपला चंदनाप्रमाणे आपले शांत राहतात, ती वाईट वागत नाही. खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडे तो खोटा ढाळे दुरी. खऱ्याची पारख करणारे खरे असेल ते निवडून घेतात. परिणामी कधी तोटा होत नाही. निवडे तो खोटा ढाळे दुरी. खोटे त्याच्यापासून दूर जाते. तुका म्हणे मज सत्याची आवडी, करिता तातडी येत नाही. तुकाराम म्हणतात मला सत्याची आवड आहे, मला जवळचा मार्ग मी स्वीकारित नाही. सत्याच्या मार्गानं त्रास होईल पण त्या मार्गानंच मी जाईल. जवळचा मार्गाने आपलं जर आपला फायदा होत असला तर ते मी करणार नाही. का म्हणे डाक लागे अलंकारे, मग नव्हे खरे फुटाविन. तुकाराम महाराज म्हणतात सोन्याचा अलंकार करताना डाक लावावी लागते, नंतर त्याला उरल्या दिवशी आच देऊन सोनाराच्या मुशीत आगीत तापून डाक घालवली तरच ते खरे दिसू देते. डाक लावलेली असती, पण जर खरं सोनं करायचं असेल ते पुन्हा मुशीतनं तावून सुलाखून डाक काढून टाकली तरच ते खरं होते. तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट, असते निघोट एक जाती. तुकाराम महाराज म्हणतात सत्याला पाठ आणि पोट असत नाही. पाठ वेगळी आणि पोट वेगळं, ह्या दोन फरक आहे का नाही? पण सत्याला पाठ बी नसते, पोट नसते, एकच असते ते सत्य हे सगळीकडनं एकच असते. कसं साखर कोणीकडून बघितलं तर ती गोडच असते. इकडून साखरेचा, इकडून साखर गुळाचा एक खडा घेतला, ह्या बाजूनं गोड ह्या बाजूनं कडू, असा आहे काय? तो सगळीकडे गोड असतोय. तसं तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट, असं ते निघोट एक जाती. ते एकाच जातीचं असते सत्य, त्यामध्ये काही
काही फरक असत नाही. म्हणून जे एकच असते त्याला सत्य म्हणायचं, आणि 2 वेळा जे बोलतो ते लबाड म्हणायचं. 2 वेळा चुकीचं बोलायचं. तर ते लबाड कसं आहे ते आपोआप ओळखून येते की लबाड ही. तर तो जर तो लबाड बोलतोय का खरं बोलतोय लगेच आपल्याला कळतंय. सत्याबीन काय उगीच लांबणी, कार्याची वाणी एर भूस. सत्य असेल तर निष्कारण बोलण्याची चराट लावीत कशाला लावीत बसायचं. सत्य काय आहे ते सांगायचं. सत्यत्वाची वाणी नसेल तर सर्व खोलपोटासारखे असते. कार्याची वाणी म्हणजे उगाच काहीतरी बडबडायची, खोटपणानं बोलायची. जर ही बोललं आपण भाषण केलं तर ते भूस असतं. एर म्हणजे इतर हे सगळं भूस म्हणजे कोंडा असतोय. सत्य त्यागाची समान नलगे वाचावे वचन. त्याग आणि सत्य हे समसमान आहे. की त्याग एखाद्या गोष्टीचा करायचा, पण सत्य आणि त्याग हे दोन्ही समसमान असतात. नलगे वेचावे वचन हे सांगण्याची काय गरज नाही. नारायणा ऐसे दास एर एरांचीच आस. नारायण आणि त्याचा भक्त हे सुद्धा तसेच आहेत. ते दोन्ही एकच आहेत. ज्याच्या चित्तात मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता. ज्याच्या चित्तात मळ नाही, दोष नाही, वाईट विचार नाहीत, तेथे देव आहे असं समजावं. ज्याच्या चित्तात मळ नाही, ज्याचं चित्त दूषित नाही, कपटी नाही, त्या चित्तामध्ये देव आहे असं समजावं. तुका म्हणे जाण तेच भल्याचे वचन. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे सांगणे भल्या माणसाचे वचन आहे असं समजा. भल्या माणसाचं हे मी वचन बोलतोय असं समजा. सत्य जे आहे ते कपट मनात ठेवू नका, मग त्या मनात देवाची वस्ती येईल. आता पुढं सत्यावरच अभंग आहे. हित जाणे चित्त कळो येतसे उचित. आपल्या चित्ताला योग्य काय ते कळते, त्यामुळे हितकर कोणते हे समजते. खोट्याचे सोंग काढले तर त्याचे खोटे समर्थन करावे लागते. ते खोटे एक बोलायला लागलं तर 10 गोष्टी त्या सांगायला लागतात. पुन्हा लबाड. त्याच्यापेक्षा खरं बोललेलं सगळ्यात हित जाणे चित्त कळो येतसे उचित. योग्य ते काय ते कळतंय. आणि परिहार ते संपादनी सत्य कारणी. खोटेपणाचे सोंग काढले तर त्याचे खोटेपण समर्थन करायला लागते. सत्य मात्र सत्यच असते. वर्दळते नुतरे कसी आगीमध्ये ते रसी. वर्दळ म्हणजे इतर जे चुकीचं जे असतं, इतर जे टाकाऊ पदार्थ असतात ते नुतरे कसी. नुतरे न उतरे म्हणजे नुतरे. ते कसी म्हणजे कसाला. कसी म्हणजे सोनार जो कस लावतोय, सोनं आहे का नाही तपासायला तो कस लावतोय. तर इतर जर वर्दळ म्हणजे खोटं जर असलं तर ते सोनाराच्या कसाला उतरत नाही. आगीमध्ये ते रसी. अग्नीमध्ये ते घातलं किंवा ते त्या ह्याच्यामध्ये अशा रस केला त्या सोन्याचा वितळून, तर ते उतरत नाही. नुतरे ते कसाला उतरत नाही. वर्दळ असलं तर, इतर असलं तर. तुका म्हणे करुणी खरे ठेविता ते पुढे बरे. तुकाराम महाराज म्हणतात, खरेच चांगले करून ठेवावे, ते पुढे हितकारकारी चांगलं असतंय. खरंच करायचं, लबाड करायचे नाही. नाही सरो येत कोरड्या उत्तरी जिव्हाळ्याची बरी ओल ठाई. नाही सरो येत कोरड्या उत्तरी. कोरड्या मातीत बी उगवत नाही.
तेथे ओल असली तरच बीज जुगवते. जिव्हाळ्याची बरी ओल ठाई. तिथं ओल पाहिजे, ओल पाहिजे, मग ते उगावतं. तसं कोरडं बोलून काय उपयोग. त्याप्रमाणे बोलताना सत्याचा आधार न घेता उगाच कोरडं काहीतरी बोलायचं, तर त्यामुळं काय त्याचा उपयोग होत नाही. आपुलिया हिता मानिसी कारण सत्या नारायण साह्य असो. तुझं हित का होईल तेवढं तू बघ की, तू नाही ते पंचायती कशाला करतोस. सत्याला नारायण म्हणे परमेश्वर सहाय्य करीत असतो. निर्वाणी निवाड होतो आगीमुखे, निर्वाणी निवाड होतोस तप्त लोह सुखे धरिता हाती. लोखंड हाती धरले तर जेवढे दुःख सहन करावे लागते तेवढे दुःख सहन करणे भाग असते. तापलेलं लोखंड जर हातात धरलं तर दुःख सुख सहन करायला. निर्वाणी निवाड होतो आगी मुखे तप्त लोह सुखे धरिता हाती. तापलेलं लोखंड हातात धरायचं आणि मग सत्य काय. त्यावेळेला जेवढ्या वेदना असतात तेवढ्या वेदना झाल्या तरी सत्य सोडायचं नाही. लोखंड तापलेलं हातात धरल्यावर केवढा त्रास होते, तेवढा त्रास झाला तरी सत्य सोडायचं नाही. तप्त लोह सुखे धरिता हाती. तुका म्हणे नेम न टळता बरे, खऱ्यासीची खरे ऐसे नाव. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य मार्गाचा नेम सोडू नका, सत्य मार्गाने जावा. खऱ्यालाच खरे म्हणतात, इतरांना खरे म्हणत नाहीत. भाऊ पुढचा अभंग काय आहे. आपुली कसोटी शुद्ध राखी कारण, आगीचे भूषण अधिक अधिक फुट. आगीने त्याच्यावर आहे की तुके तरी तुकी खऱ्याने तुके तरी तुकी खऱ्याचे उत्तम, मुलाम्याचा भ्रम कोठवरी. खऱ्याची तुलना तुके तरी तुकी, तुके म्हणजे तुलना करणं, तुकी खऱ्याचे तुके तरी तुकी खऱ्याचे उत्तम, मुलाम्याचं भ्रम कोठवरी. मुलामा दिलेल्या खोट्या नाण्याचा भ्रम फार काळ टिकत नाही. जे 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 खरं आहे तेच तुके तरी तुके म्हणजे तेच त्या वजनाला मापाला ताजवीमध्ये तागडीमध्ये योग्य मोजलं जातं. आपली कसोटी शुद्ध राखी कारण, आगीने भूषण अधिक पुट. वस्तू चांगली की वाईट हे शोधण्याचे आपले निकष शुद्ध असावे. आपुली कसोटी शुद्ध राखी कारण, चांगलं काय का ते शोधायचं. आपण जी कसोटी आहे, आपलं जे आपले ठाम निर्णय आहे, आपलं मन आहे ते शुद्ध ठेवावं. आगीचे भूषण अधिक पुट. सोन्याला आगीत पुन्हा पुन्हा तापविले की त्यावर शुद्ध सोन्याची झळाळी असते. तसं आपण शुद्ध कसं राहावं, शुद्ध मनाची आपण हे करावी, शुद्ध राखायचा प्रयत्न करावा. आपले निकष जे आहेत ते शुद्ध राखावेत. नंतर सोनं जे अधिकाधिक जर ते फुटं दिली, अधिकाधिक आगीत तापवून ते जर हे केलं तर ते चांगलं झळाळी त्याला प्राप्त होते. नाही कोणासवे बोलणे लागत, निश्चितीने चित्त समाधान. निश्चितपणे चांगले वाईट समजून येते व समाधान होते. पुढे म्हटलं ते लपविले तेही ढेकरे उमटे, खोटियाचे खोटे ऊर फोडी. आपण जेवलो तर जेवलो आणि लपवायचा प्रयत्न केला, मला जेवायचं वाटलं नाही तर एकदम ढेकर येतोय. आणि मग जेवायला नाही वाटलं तर जरा ढेकर कसं आले काय. तर ते म्हणजे लपविले तेही उमटे ढेकरे, खोटियाचे खोटे ऊर फोडी. खोटं जर सांगायला मला जेवायचं वाटलं नाही आणि मग ढेकर कसा काय तुला येतोय. तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही अभाव, आपुलाला भाव फळा येतो. तुकाराम महाराज म्हणतात,
निंदा आणि स्तुती ही कशाला, वाईटाची निंदा कशाला करता आणि चांगल्याची स्तुती तरी कशाला करता. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट फळ मिळतच असते. वाईटाचं फळ वाईट मिळतं, चांगल्याचं फळ चांगलं मिळतं. तेव्हा त्याची निंदा कशाला करायची, त्याला आपोआप त्याला भोगायला येते. आता पुढचं म्हणणं आहे, हिरा ठेविता काळे गहाण, मोल तुझे दुकाळी जाण. हिरा आहे, त्याला गरज पडली तर एखादा माणूस तो गहाणवत ठेवतो आणि मोल न तो 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 हिरा जो आहे तो त्या गहाणवट पडला, हिरा गहाणवट पडला, त्याला वाईट दशा आली म्हणून त्याचं काय किंमत कमी होत नाही. तसं आपण जर हिऱ्यासारखे वागलो, आपल्याला जर काही वाईट वेळ आली तरी आपली किंमत काही कमी होत नाही असे तुकाराम म्हणतात. तैसे संत जन पाही, विनटले श्रीहरी पायी. त्याप्रमाणे संतजन श्रीहरी व देवाच्या पायाजवळ हे नम्र झालेले असतात, ते हिऱ्यासारखे असतात, त्यांची किंमत कमी होत नाही असे तुकाराम म्हणतात. तुका म्हणे तैसे भक्त, तयासी जन हे निंदित. तुकाराम म्हणतात असे हे भक्त असतात, संत असतात आणि त्यांना लोक निंदा करतात. काय काळा हिरा काळानं गहाण पडलेला असतो म्हणून त्या हिऱ्याची तू गहाणवट पडलायस म्हणून हे निंदा करायची काही गरज नाही, तो हिराच असतो. काय काय वेळा वाईट वेळ आली तर त्याला लोक त्याला येईल वाईट वेळ, परंतु त्याची किंमत कमी झालेली नसते, हे लोकांनी ध्यानात ठेवावं. काकुळतीसाठी सत्याचा विसर, पडिले अंतर न पाहिजे. काकुळती कोणी काकुळती काय गयावया केल्या तरी सत्याची जी हे सत्य काय असेल ते सोडणं. उगाच चोरी करून यायचं आणि काकुळतीला पाया पडायचं, पण खरं काय आहे ते ओळखलं पाहिजे. अपराध करून यायचं आणि मग काकुळत्या येऊन पाया पडायचं, मला हे करा, मला हे करा. पण प्रश्न असा आहे की तू जी चूक केलेली आहेस त्याचं तुला बक्षीस मिळालं पाहिजे. नकळत पद अग्नीवरी पडे, नकळत पद अग्नीवरी पडे, न जळे ऐसे कधी ना घडे. चुकून विस्तावर पाय पडलं तर मला चूक झाली, मला तू काय भाजायची गरज नाही, मला काय माहीत नव्हतं असं विस्तावाला म्हणून चालतंय. माझी चूक झाली, आता भावा तू काय मला भाजू नकोस. तो म्हणतोय तू चूक झाली ना काय, तू पळका काढून घे, माप बीप काय नाही. तसं तुका म्हणे तैसे भक्त नाही, काकुळतीसाठी सत्याचा विसर, पडिले अंतर न पाहिजे. किती जर काकुळती केली तर त्यानं अपराध केलेला असतो, तो अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे. आता पुढचा अभंग आहे, सत्यशोधक विरळा. जे सत्याची शोध घेणारा, सत्याची चाड असणारा, सत्याला मान देणारा, सत्याप्रमाणे वागणारा आणि सत्याप्रमाणे वागणाऱ्याला मान देणारा असा विरळात असतो. विरळा म्हणजे चुकून हे नाही, चुकून असा माणूस असतो. चातुर्याच्या अनंत कळा, सत्य विरळा जाणता. सत्यशोधक विरळा, व्यावहारिक चातुर्याच्या अनेक कळा लोकांना अवगत असतात, माहीत असतात, पण सत्य जाणून घेण्याची कला कोणालाच अवगत नसते. बाकीचं सगळं कळतंय, हे कसं बघावं ते कसं करावं, परंतु सत्य कसं हुडकावं हे लोकांना माहीत नसते. चातुर्याच्या अनंत कळा लोकांना माहिती असतात, पण सत्य जाणून घ्यायचं कोणालाही समजत नाही. हस्त्यासवे हासे जन, रडता भिन्न पालटे. हसायला लागले की लोक हसतात, रडायला लागले की लोक रडतात, परंतु सत्य शोधून काढायचं पाहिलं पाहिजे. जळवाईसे वांजट बोल, गुणामोल भूस मिथ्या. उगाच वांजट बोल म्हणजे ज्याच्यात फळ काय निर्माण होत नाही
असे बोल जळण्यात त्याचा उपयोग नाही. गुणाला मोल द्यावं. भूस भूस जे आहे, भूस म्हणजे कोंडा आणि मिथ्या म्हणजे खोटं. हे मिथ्या खोटं जे भूस आहे ते सोडून द्यावं आणि वांजट जे बोलू नये, उगाच बडबड करू नये, की अशा तऱ्हेनं सत्य काय असेल ते शोधून काढावं. तुका म्हणे आंधळ्या ऐसे पोंगळ पिसे कौतुक. तुकाराम महाराज म्हणतात, चांगले लोक सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार न करता कौतुक म्हणून आंधळ्या मार्गासारखे वेडेपणाने घाणेरडे वागतात. चांगले लोक सुद्धा की खरं काय आहे ते न बघता उगीच वेड्याप्रमाणे वागतात चांगले लोक सुद्धा. आता पुढचं आहे बोलावं कसं ते सांगितलंय. बोलावं कसं. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी पर उपकार. असत्य वचन, असत्य म्हणजे लवाड, कधी स्वतःला किती फायदा होत असला किंवा लग्नासारखा परोपकार जरी घडत असला तरी खोटे कधी बोलू नये असं त्याने. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. लग्नात जरी लवाड, हा एवढा आहे नको ते सांगायचं, एवढा शिकला आहे ते, तेवढा जमीन एवढी आहे, काहीच नसतं त्याचं. तर असे लग्न त्याचं जमाव म्हणून सुद्धा लबाड बोलू नये. जाईल पतना यासी संदेह नाही. हा असा जो लबाड बोलला तर तो पतनाला जाईल, म्हणजे नरकात जाईल. त्याचं पतन होईल, अधःपतन होईल, नरकामध्ये तो जाईल. साक्ष आहे काही सांगत होते. ह्याला साक्ष आहे. हे मी नुसतं सांगित नाही म्हणते, ह्याला साक्ष आहे. ते मी सांगतो आहे का. वदविले मुखे नारायणी धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. ते महाभारत मी वाचतोय ना, त्या महाभारत आता उद्या परवा ते येईल, त्याच्यावर येईल की द्रोणाचार्य हे कौरवांचे सेनापती होते. जे भीष्माच्या नंतर द्रोणाचार्य सेनापती झाले. आणि द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा म्हणून होता. द्रोणाचार्य ब्राह्मण होते आणि द्रोणाचार्याचा तो पराभव काय एवढं कठीण पडत होतं. आणि म्हणून द्रोणाचार्याचा जो हत्ती होता, तो हत्तीला भीमानं गदेनं ठार मारलं, हत्ती मारून टाकला. त्या हत्तीचं नाव होतं अश्वत्थामा. मग तो अश्वत्थामा मेला असं सगळीकडं त्या मैदानावर झालं. मैदानावर झाल्यानंतर त्याला विचारायचं कोणाला खरं, म्हणून द्रोणाचार्यानं काय केलं, धर्मराजाला विचारलं की बाबा हे यात खरं बोलणारा कोण, तर धर्मराजा. तर ते म्हणले बाबा हे हत्ती तो माझा जो मुलगा आहे अश्वत्थामा, तो मेला काय, तो जिवंत आहे का, काय आहे. तर तो म्हटला नरो वा कुंजरो वा, म्हणजे माणूस मेला का हत्ती मेला माहीत नाही, नरो वा कुंजरो वा असं तो म्हणला. माणूस मेला का हत्ती मेला, कुंजर म्हणजे हत्ती, नर म्हणजे माणूस. म्हणजे अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला का अश्वत्थामा हा माणूस मेला मला माहीत नाही. हे कोण म्हणालं, धर्मराजा म्हणाला. तो धर्मराजा पांडवांचा थोरला भाऊ, धर्माप्रमाणे वागणारा. काय झालं, तो स्वर्गामध्ये जेव्हा जायला लागला, शेवटी पांडव कौरवांचं युद्ध संपल्यानंतर ते सगळे पांडव जे आहे ते स्वर्गाला गेले. स्वर्गाच्या दारामध्ये धर्मराज उभा राहिले, स्वर्गाच्या दारात. नंतर धर्मराजाला तिथल्या ह्यानं सांगितले, तुला तसा सगळा येता येणार नाही. तू एक वेळ लबाड बोललेला आहेस तर तुझं जे एक अंगुष्ठ, एक अंगठा तुझा गळून पडणार. तू अव्यंग असा स्वर्गात येणार नाहीस, तुझा एक अंगठा गळून पडणार.
अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. एकदा लबाड बोलला असं तर त्याचा अंगठा गळाला. पण आपलं काय काय गळत आणि आपण कुठं कुठं जाऊ. रोज लबाड बोलल्यावर वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे अंतरीचे कुडे येईल दुःख. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही पुढे सांभाळून वागा, चांगलं वागा. तुमच्या अंतरंगामध्ये कुठं जे खोटं जर असेल तर ते तुम्हाला पुढे दुःख देईल. धर्मराजाप्रमाणे जरा दुःख देईल तसं तुम्हाला दुःख देईल. म्हणून खोटं बोलू नका, चांगलं वागा, अंतरंग शुद्ध ठेवा. आता पुढचा अभंग आहे. बोलावे ते धर्मा मिळे खरे डोळे उघडूनी. नीट विचार करून डोळे उघडून ठेवून धर्मवचनाशी बरोबर जुळेल असेच बोलावे ते. बोलावे ते धर्मा मिळे. बोलावे ते उगाच आपल्या मनाने काही बोलायचं. जे धर्मामध्ये सांगितलेलं आहे, जे विचारवंतांनी जे नियम केलेले आहेत त्याला साजेल असं आपण बोललं पाहिजे. काशासाठी खावे ही शेण जेणे जन थुंकी ते. की कशाला लबाड बोलायचं म्हणजे कशासाठी हे शेण खावावं. लोक थुंकतात हे लबाड बोलल्यामुळं. कशासाठी म्हणून हे करायचं, ते लोक थुंकतील असं बोलायचं. दुजे ऐसे काय बळी जे या जाळी अग्नीशी. दुजे ऐसे काय बळी. अग्नीला सुद्धा सत्य जाळू शकते. जर अग्नीपेक्षाही दुसरे वरचढ काय आहे. अग्नीला सुद्धा सत्य हे जाळू शकते. सत्य अग्नीला सुद्धा जाळू शकते. इतकी सत्याच्या अंगात ताकद आहे. तुका म्हणे शूर रणे गांडे म्हणे बुरबुरी. तुकाराम महाराज म्हणतात सत्य जे आहे, तुकाराम महाराज म्हणतात रणामध्ये शूर असा जसा अधिराज्य गाजवतो तसा व्यवहारात सत्य बोलणारा, सत्याचरणे वागणारा चमकतो. तर भित्रा मनुष्य उगीच फुटफुटत बसतो. की सत्य बोलणारा आहे तो जो रणामध्ये जसा शूर माणूस तळपत असतो की तसा पराक्रमाने तळपत असतो, तसं सत्य बोलणारा माणूस व्यवहारामध्ये चमकत असतो. त्याला सगळेजण मान देतात. आणि जे भित्रे असतात, गांडे किंवा भित्रे, लबाड असे जे लोक असतात ते उगाच बडबड करून हे करत असतात. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. आता संसार करते वेळी रोज काहीतरी व्यवहार सगळे असतात, करावे लागतात. पण सत्यवादी जे असतात, जे सत्याने वागणारे असतात, ते संसार करीत असले तरी ते कमळाप्रमाणे अलिप्त असतात. कमळाप्रमाणे अलिप्त म्हणजे भाऊ कसं, कमळाचं फूल हे पाण्यात असतं पण ते पाण्यापासून अलिप्त असतं. का ते पाण्यात हे होतं, ते पाण्यावरच तरंगतं, पाणी खाली पाण्यापासून अलिप्त असतं. तसं हे जे लबाड जे असलं तर लबाडामध्ये हे सत्यवादी असते ते वेगळेच असतात. कमळाप्रमाणे पाण्यातल्या अलिप्त कमळ जळी जैसे. खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा. खरं बोलताना काय श्रम पडतात काय. खरे बोलताना काय वेचे म्हणजे खर्च काय होतंय काय त्रास काय होतोय काय, खर्च काय होतोय काय, मग खरं का बोलत नाही असं तुकाराम महाराज म्हणतो. तुका म्हणे सत्य पाळावे वचन अन्यथा आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात सत्य वचन पाळावं म्हणजे सत्यवचन बोलावं, नुसतं पाळावं नव्हे. सत्यवचनाप्रमाणेच वागावं. पाळावं म्हणजे सत्य सतत बोलत राहावं. सत्यवचन बोलणं हे हा नियम पाळावा. सत्य बोलणं हा नियम पाळावा. आणि अन्यथा आपण सत्य बोलून सत्यापासून दुसरं काहीही करू नये. अन्यथा आपण करू नये. असं जर केला तर आपलं जीवन सुखी होत नाही. आता
पुढचा विषय आहे अहंकार, अभिमान नको. अहंकार किंवा अभिमान आपल्याला होऊ नये कुठल्याही गोष्टीचा. अहंकार म्हणजे मी मोठा आहे, मी सर्वस्व आहे आणि मी ज्ञानी आहे, मी शक्तिमान आहे, मी खरा आहे, मी धनवान आहे, अशा तऱ्हेचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला अभिमान असू नये. माय बापे तरी सरपीण भोका, त्यांचे संगे सुखा नपवे बाळ. आईबाप कसे आहेत? सर्पिण. तर सापाची जी मादी असते, नागिन असती, ती ती विती आणि पिली तिची पडतात 20-25 किती अशी पाली, ती पुढं वीत जाते आणि वीत गेली की पुन्हा ती परतून येते तिच्या तावडीत गावती, सगळी पिली खाऊन टाकते. तर अशी जर आई असली तर काय उपयोग. आणि बोका, मांजराचा बोका असतो तो, मांजरीने ते दडवून ठेवते पिल्ली, नाही तर ते खाऊन टाकते बोका. पिल्ली आपलीच आपण पिल्ली खाते. तर असा जर बाप असला तर काय उपयोग. तर माय बापे तरी जरी सरपिणीखी भोका, त्यांचे संगे सुखा न पवे बाळ. जर आईबाप असले तर त्या मुलाला, ज्याचे असे आईबाप आहेत, त्या मुलाला सुख मिळत नाही. तसं जर अहंकार आपल्या अंगात असेल तर आपल्याला सुख मिळत नाही. चंदनाचा शूळ सोनियाची भेडी, सुखनेदी फोडी प्राणनाशी. सुळावर द्यायचा आहे, सुळावर, आणि चंदनाच्या झाडाचा सूळ केला आणि त्यावर फाशी द्यायचं ठरवलं तर ते गोड लागेल काय? ते नाही लागणार. किंवा बेडी आहे, ती लोखंडाची न घालता सोन्याच्या हातात घातली तर काय फायदा आहे का? दुःखच देणार. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी हो ये ज्ञान गर्व ताठा. तुका म्हणतात अभिमान जर ज्ञानाचा गर्व झाला, ज्ञानाबद्दल ताठपणा आला ज्ञानामुळं, तर तो अभिमान नरकामध्ये माणसाला घालतो. ज्ञानाचा अभिमान असू नये. विद्या विनयेन शोभते. विद्या जी आहे, विद्या म्हणजे ज्ञान, हे नम्रपणानंच शोभतंय. नम्रपणा पुढे येणार आहे. त्या अहंकाराच्या पुढे नम्रता म्हणून येतो विषय. तर नम्रतेनंच हे सगळं होऊ शकतंय. आता पुढचा अभंग आहे, जे अहंकार अभिमान नको यावर. वाजतील थुरे येणे आनंदे गजरे. वैकुंठाला जाण्यासाठी आम्ही अहंकाराच्या डोक्यावर पाय ठेवून या अहंकारला पायरीचा दगड केला. तर वाजतील तुरे येणे आनंदे गजरे, की तुरे वाजतील म्हणजे पूर्वी हे वाजण्याची तुतारी वाजवल्या जायच्या आणि सनई वाजवायची, सूर वाजवायचे. तर हे सगळे आनंदानं हे सगळे वाजतील. सूर सनई वाजतील. जिंकून या अहंकार पावटणी केले शिर. केव्हा वाजतील? अहंकार आपण जिंकला आणि हे आपलं जे डोकं आहे, हे आपल्या अहंकाराच्या डोक्यावर आपण पाय दिला तर आपला जय जयकार होईल. तुरे वाजतील, सनई सूर वाजतील. आपण अहंकाराच्या डोक्यावर पाय दिला पाहिजे. जे अहंकार सोडला पाहिजे, अहंकार गाडला पाहिजे. काळा नाही वाव पराश्रमा कोठे ठाव. आता आमच्या मार्गात हेमाला मरणाला शिरकाव करणे शक्य नाही आणि दुसऱ्याचे कोणतेही श्रम करण्याची जरुरी नाही. काळा नाही ठाव पराश्रमा कोठे वाव. तुका म्हणे आता सोपे वैकुंठी जाता. असं जर त्या अहंकाराच्या डोक्यावर आपण पाय ठेवला
तर मग वैकुंठाला जायचा मार्ग सोपा होतो. म्हणून अहंकार गाडून टाका, अहंकार सोडा आणि नम्रता धरा, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता पुढचं अभंग आहे. देखीचा दिमाख शिकोनिया धावी, हिऱ्याऐसी खेवी गार गोटी. दुसऱ्याचे पाहून आपणही डौल दाखवला तर त्याचा काय उपयोग? दुसरा हिरा आहे आणि गारगुटीत म्हणायचं मी सुद्धा हिरा आहे म्हणून तो नाचायला लागले गारगुटी. काय फायदा आहे काय? देखीचा दिमाग तो आपण म्हणतो की बायका सांगतात दिमाग काय करू नकोस म्हणून, हे मोठेपणा आहे, हे करू नकोस. तर देखीचा दिमाग शिकोनिया धावी, हिऱ्या ऐशा केवी गारगोटी. गारगोटी हे काय? हिऱ्याची किंमत त्यांना येणार आहे का? मर्यादा ते जाण असे अभागिया, देवाच्या ऐसिया सकळ. अरे तू अभागी माणसा, ह्या सगळ्या मूर्ती देवाच्याच आहेत. अहंकार सोडू नकोस, मीच मोठा आहे म्हणून. सगळेजण देवच आहेत. तू जसा माणूस आहे तसे सगळेजण देवच ही माणसं आहेत. मर्यादा ते जाण अरे अभागिया, देवाच्या ऐसिया मूर्ती सकळ. कोणालाही तू कमी लेखू नकोस, कोणाला मर्यादेने वाग. काय पडिलेसी लटक्याचे भरी, काय पडिलेसी. अरे तू लटक्याच्या म्हणजे खोट्याच्या मार्ग भरी, खोट्याच्या भराला काय म्हणून पडलास? खोट्याच्या भानगडीत कशाला पडलास? खोट्याला पाठिंबा देण्याचं तू कशाला ठरवलंस? ओवाळून थोरी प्रति सांडी. तुझी जी मोठेपणा जो मिरवायचा आहे तो ओवाळून टाक, फेकून टाक बाजूला. प्रति सांडी बाजूला कर. तुका म्हणे पुढे दिसतील घात, करी तो फजित म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात मीही एवढं तुम्हाला शिवाय द्यायची काय गरज आहे? तर पुढं मला तुमचा घात, ह्या मार्गाने गेला तर तुमचा घात होईल म्हणून मी तुम्हाला फजिती करून आता हे सांगतोय. त्या मार्गाने पुढं गेला तर माझा काय फायदा नाही, माझा काय तोटा नाही, मी कशाला तुम्हाला एवढं वाईट बोलू. पण तो म्हणतो असा अहंकाराने गेला तर तुमचा पुढं घात होईल म्हणून मी हे सांगतो बोलतोय. तर अहंकार नको ह्याच्यावर बरेचसे अभंग आहेत. हे नव्हती माझे बोल अवघे करीत तो विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात अहंता कशाला धरायची? मी जे आता बोलतोय तुकाराम जे मी तुकाराम म्हणून जे अभंग करतोय बोलतोय ते नव्हती हे माझे बोल नव्हे, अवघे करी तो विठ्ठल. माझे जे बोलणं आहे ते विठ्ठल देवच माझ्या तोंडानं बोलवतोय, माझं हे बोल नव्हे. काही न धरावी खंती, हित होईल धरा चित्ती. आणि याच्याबद्दल तुम्ही खंत मानणे, दुःख मानणे, कमीपणा देणे मनाला लागून घेऊ नका, खंत मानू नका. आणि तुम्ही हे जर धरा चित्त मनात धरला तर हित होईल चित्ती. तुमच्या हित होईल धरा चित्ती, तुमचं हित होईल हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर अभिमान सोडून गेला आणि हे माझे जे आहेत ते देवाचेच बोल आहेत तुम्ही जर ध्यानात ठेवलं तर तुमचं हित होईल. शेवटी खोटी ते अहंता वाट टाकीली सांगता. खोटी ते अहंता म्हणजे अहंकाराची ही वाट आहे ते मी हे सांगून टाकून दिलेले बाजूला. ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतोय हे एक सत्य जे आहे हे देवाचं आहे आणि मी सांगतोय माझ्या तोंडानं. मी हे मापाड आहे म्हणजे आडीसरी आहे. मी आडीसरीतून धान्य टाकतो पण ते धान्य त्या मालकाचं आहे. हे मी जे अभंग वगैरे बोलतोय हे सगळे अभंग देवाचे आहेत. मी नुसतं आपला माप घालणारा कसा माप घालणारा कसा 1 2 3 मिनिट टाकतोय अडीसऱ्या तसं मी हे अभंग म्हणतोय. माझ्याकडे काय अहंता नाही, मला अहंकार नाही बोलल्याबद्दल. गुणवंत केलो दोष दाणा यासाठी, माझे पोटी बळकट दूषण. मी गुणवंत झालो. आपण गुणवंत झाले की दुसऱ्यांची निंदा करायची. मी असा मोठा आहे, मी असा चांगला आहे, मी असं हे आहे. कशासाठी हे करायचं?
तुकाराम, देवा तुम्ही मला गुणवंत केले, माणसाचे गुणदोष समजता इतका मी गुणवान झालो, पण मी गुणवान झालो असा अभिमान माझ्या ठिकाणी निर्माण झाला, हाच मोठा माझ्यात दोष आहे. गुणवंत केलो त्यामुळे दुसऱ्याचे दोष मला कळतात, परंतु ते दोष मी सारखं बडबडून दाखवतो आणि दुसरे हे वाईट आहेत, मी कसा चांगला आहे, दुसरे हे वाईट आहेत, मी कसा चांगला आहे, हे जर सांगायला लागलं तर ते हे 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 लोकांचे दूषण. तर मला जे गुण दिले हे माझं भूषण नाही, माझं हे दूषणच आहे देवा. पुढचा अभंग आहे. वाचेच्या चापल्ले बहुधा लो कुशळ, नाही बीज मूळ हाता आले. मी माझ्या वाणीच्या ओघवत्या शैलीमुळे वक्तृत्व कलेत फार कुशलता मिळवली. बोलायला चांगलं शिकलो, कला शिकलो बोलायला, पण त्यामुळे माझे हाती परमात्मा आला नाही. नाही बीज मूळ हाता आले. खूप हे कीर्तन सांगितलं, भजन प्रवचन सांगितलं आणि लोकांना सगळं आवडलं, हो 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 म्हणले. परंतु की जर तो त्याच्यामध्ये बीज मूळ म्हणजे जर परमेश्वराचं नसेल, परमेश्वर त्याच्या हातात आलेलं नसेल, तर ते सगळं फुकट आहे. बीज मूळ. म्हणून पंढरी राया दुःखी होते मन, अंतरीचे कोण जाणे माझे. म्हणून हे पंढरी राया विठ्ठला, माझं मन दुःखी होते. माझ्या अंतरातलं कोण माझं हे ओळखीन, माझ्या अंतरात का दुःख होते कोण समजून घेईल. मी वाचेच्या चापल्यामुळे मी चांगलं मी कीर्तन करतो, भजन करतो, पण देवा तू माझ्या मनात आलेला नाहीस. तू माझ्या मनात तुझी प्राप्ती झालेली नाही. मग मी नुसतं भाषण करून, प्रवचन करून, कीर्तन करून का करू. पूज्य झालो अंगात आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. मी जगामध्ये पूज्य झालो, मला चांगलं मोठं मान्यता मिळाली, कीर्तनकार, प्रवचनकार, संत म्हणून मान्यता मिळाली आणि म्हणून मला अभिमान निर्माण झाला. आणि मग अभिमान मिळाला, पुढील कारण खोळंबले. मग पुढे जो मोक्ष मिळायचा, पुढे जो हे मिळालं ते खोळंबलं की तिथंच तुझं थांबलं. पुढं काय तुला प्राप्ती होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. पुढील कारण खोळंबले. तुका म्हणे खून नखळेची निवृत्ती, सापडलो हाती अहंकाराचे. तुकाराम महाराज म्हणतात, मला पुरुषार्थ, मोक्ष, देव यांची जी खूण आहे ती मला काही कळाली नाही आणि मी सापडलो हाती अहंकाराचे. मी अहंकाराच्या हातात सापडलो आणि मला देवाची काही प्राप्ती झाली नाही. देवाची मला काय समजलं नाही, देवाची खूण मला सापडली नाही. आता पुढं अभंग आहे. ब्रह्म वगैरे काल तू म्हटलीस ना, तर ब्रह्माचं ज्ञान झालं. ब्रह्मज्ञान जरी एक दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. ब्रह्मज्ञान झालं, सर्व हे ब्रह्मच आहे. हे जीव जंतू सगळे प्राणी मात्र, झाडे झुडे जग हे सगळं ब्रह्मच आहे. एकरूप आहे. दुसरं ब्रह्माशिवाय दुसरं काय दिसतच नाही. असं एखादा म्हणतोय मला ब्रह्मज्ञान झालं तर त्याचा अभिमान ताबडतोब गेला पाहिजे, तर कळतंय ब्रह्मज्ञान तुला झालं. आणि त्याला शिवाय दिल्यावर तो तापला की तुला ब्रह्मज्ञान झालं नाही, असं आहे. अभिमान गेला तर तो ब्रह्मज्ञान त्याला झालं समजायचं. आणि अभिमान जर गेलेला नसला तो ब्रह्मज्ञान त्याचा काही उपयोग नाही. आता पुढं त्यांनी लिहिलंय, अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उफराठी दृष्टी केली. जुन्या काळात एक गोष्ट आहे. जुन्या काळात ब्रह्मज्ञान माणसाला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तात्काळ अभिमान त्याच्यापासून गळून जातो. म्हणजे अभिमान रहित झाला तर ब्रह्मज्ञान झाले असे समजावे.
पूर्वी शुकमुनींनी तपश्चर्या करून ब्रह्मज्ञान संपादन केले. शुकमुनी, परंतु मी ज्ञानी असल्याचा अहंकार त्याच्या ठायी निर्माण झाला. मी त्याला त्या अहंकार हे निर्माण झाला. हे उफराटे घडले म्हणून व्यासाने शुकमुनीला जनक राजाच्या भेटीला पाठवले. हे तू उफराट हे केलंस, तू ज्ञानी झाला नाहीस, तुला अहंकार झाला आहे. तर शुकाने त्या व्यास जे आहे ना, व्यास त्याचे बाप त्या शुकाचे, व्यास ऋषी हे त्या शुकमुनीचे बाप होते. तर त्याने काय सांगितलं, जनक राजाच्या भेटीला जातो. जनक भेटीशी पाठविले तेने, अभिमान नाणे खोटे केले. आणि जनक जो राजा आहे त्याच्या दारात गेला तो. आणि त्यानं राजाच्या दारात जर गेलं तर भाऊ, बोही वीण जाऊ नये राजद्वारी, विचारायचा, साहेबाला चिठ्ठी द्यायची, साहेबांनी बोललं की मात जायचं. तसं त्या जनक राजाला त्यानं दारात न पाठवला की मी शुक आलेला आहे म्हणून त्यानं जनक राजाला हात निरोप पाठवला. तर जनक राजाला पाठवल्यानंतर तो राजा म्हणला, जनक राजा, संगं त्यक्त्वा सुखी भवे. तू जो संग आहे, अहंकार आहे, तो सोडून मग तू सुखी हो. त्याला अहंकार काय होता की मी शुक आहे, मी ज्ञानी आहे. संगं त्यक्त्वा सुखी भवे. आणि मग पुन्हा निरोपाला मी शुक आलोय म्हटल्यानंतर मग जनक राजा बाहेर आला. त्याचा अहंकार गेलेला आहे म्हटल्यानंतर जनक राजाने येऊन त्याला मिठी मारली, भेट दिली. तुका म्हणे राज्य करीतो जनक, जनक भेटीशी पाठविले तेणे, अभिमान नाणे खोटे केले. मग त्याचा अभिमान खोटा ठरवून टाकला. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शुक रासी शुक गेला. त्याचा अभिमान खोटा करून मग त्याला अभ्यास करायला सांगितलं, तपश्चर्या करायला सांगितलं जनक राजानं. आणि मग तो शुक जो आहे तो मेरू शिखरापर्यंत चढला. मेरू शिखर ज्याला म्हणतो आपण, मेरू पर्वत, आता हिमालय पर्वत म्हणतात, पुराणामध्ये त्याला मेरू पर्वत म्हणतात. तो सगळ्यात उंच पर्वत, सगळ्यात उंच अशा ठिकाणी तो शुक गेला. कारण त्यांना सगळा अभिमान सोडलेला होता, ज्ञानाचा अभिमान सोडलेला होता. जाऊन या तेणी साधिली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. आणि मेरू शिखरावर जाऊन त्या शुकानं समाधीमध्ये अनंत सुखामध्ये तो विराजमान झाला शुक. आणि तुका म्हणे तधी होतो आम्ही, तुकाराम म्हणतोय त्यावेळेला आम्ही होतो. म्हणजे तेव्हा सुद्धा हे तुकाराम महाराज होते. मोठा तपस्या तुकाराम महाराज म्हणतात, शुकाने मेरू पर्वतावर जाऊन तपश्चर्या करून समाधी सुख प्राप्त केले तेव्हा आम्ही होतो. कारण ब्रह्मरूपाने तेव्हाही तुकोबा होतेच. ते कसं त्यावेळा तू होतास, म्हणजे ब्रह्मरूप जर हे झालं तर ब्रह्मरूप असलं तर पूर्वीच्या काळापासून आपण आहेच की. तसं तुकाराम महाराज सुद्धा आहेत, कारण ते ब्रह्मरूप जर आपलं जर असं ब्रह्मरूप आपलं जर असलं तर आपण पूर्वीच्या काळात आहे, या काळात आहे आणि पुढच्याही काळात आहे असं. तर पुढचा अभंग आहे, अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अभिमान जो आहे त्या अभिमानाचं तोंड काळा आहे, दावी बळे अंधार. तो अभिमान जो आहे तो अंधारच दाखवतो, तो काय प्रकाश दाखवित नाही. लाभ न्यावा हातवाती, तोंडी माती पाडोनी. की त्या अभिमानामुळं हातोहात आपला लाभ नाहीसा होऊन जातो आणि तोंडी माती पाडवणे, आपल्या तोंडात माती पडते. लागली से पाठी लाल, झाले काज नासाया. ही भजन करताना, चांगलं वागताना
आपल्या पाठी लाज लागती आणि आणि त्यामुळं जाले काज नासाया, काज म्हणजे कामाचा नाश करायला त्या लाज होती, भजनाचा चांगले विचार मांडण्याचा ज्याला लाज वाटली त्याचं सगळं सगळं फुकट गेलं त्याचं. तुका म्हणे कुशळ म्हणे विटंबनी पडली ती. तुकाराम महाराज म्हणतात मी मनानेच पापी आहे. कुशळ म्हणे मी मनानेच पापी आहे. जी माणसे मनानेच पापी आहेत, दुष्ट मनोवृत्तीचे आहेत, त्यांची विटंबनाच होते. दुष्ट मनोवृत्तीची, वाईट मनोवृत्तीची जी माणसं असतात त्यांची विटंबनाच होती. विटंबनी पडली ती. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी. जोगी म्हणजे साधू. साधू जे आहेत त्यांना बरेचसे अंगावर भगवी कपडे घालायचे आणि साधू व्हायचे. तर साधू ते म्हणजे गाजराची पुंगी, गाजराचं जे हे आहेत ना पिपाणी करायची, वाजल तेवढी वाजल नाही तर खायची मुडू. तसे हे जे गाजराच्या पुंगीसारखे हे साधू जे आहेत, जोगी जे आहेत, साधू जे आहेत त्यांची अवस्था आहे. काय करोनी पठन केली अहंता जतन. पाठ करून काय करायचं? वेद पाठ केले आणि मी वर्चस्व आहे, मी जगाचा सगळ्यात ज्ञानी आहे, असा जर अहंकार केला तर केली अहंता जतन. अहंकार त्यानं जतन केला तर पाठ करून काय उपयोग? अल्प असे ज्ञान अंगिताठा अभिमान. त्याला ज्ञान थोडंसंच असते, परंतु अल्प म्हणजे थोडं ज्ञान असते आणि त्याच्या अंगात ताठा आणि अभिमान फार मोठा असतो. तुका म्हणे लंड. लंड म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात अशा या पापी माणसाचे तोंड फोडून टाका. तुका म्हणे लंड त्याचे हाणोनी फोडा तोंड. दंड म्हणजे हा पापी माणूस, त्याचे तोंड फोडा असं म्हणते तुकाराम. उगाच साधू सगळ्याच्या पाया पडा असं वागा असं म्हणत नाही. जर असा चुकीचा दिसला तर शिक्षा करा असा तुकाराम महाराज म्हणतो. असा कुठलाच साधू म्हणत नाही. थोरती गळाली पाहिजे अहंता, उपदेश घेता सुख वाटे. खरं काय पाहिजे असं? अहंता गळाली पाहिजे, अहंकार गळाला पाहिजे, हे मोठं काम आहे. आणि उपदेश घेता सुख वाटे. आणि अहंकार सोडून द्यायचा असा जर उपदेश घेतला तर मग सुख वाटते. व्यर्थ भराभर केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. जोपर्यंत आपला अंतरंग शुद्ध नाही तो म्हणजे उगाच पाठांतर करायचं. वेद पाठन केलं, अभंग पाठन केलं, कीर्तन पाठन केलं, तुझं मन जर शुद्ध नाही तर काय उपयोग त्याचा? घोडे काय थोडे वागविते ओझे, भावे विण तैसे पाठांतर. की घोड्याच्या पाठीवर खूप वजन असतं, त्यात काय असते ते माहिती आहे का त्याला? की म्हणते मालाची या पेठे वाहता ती उंटे, खावयासी भक्षावया काटे तया लावी. उंटाच्या पाट्यावरनं माल, खजूर, खारका वगैरे सगळं नेतात, पण त्याला नुसतं ते काटे वगैरे सगळं खायची पाळी येते, त्याला काही त्यातलं काही खायला मिळत नाही. किंवा की बैलाच्या या पाठी साखरेची गोणी, तयाशी शेवटी कर भाडे. बैलाच्या पाठीवरनं साखरेच्या गोणी वाहत नेल्या तर बैलाला साखर खायला घालतात, त्याला खडबा खायला घालतात वाढलं गोळ. तसं व्यर्थ भरांभर केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. अंतर शुद्ध नाही तर पाठांतर करून त्याचा काय उपयोग नाही. थोडे काय थोडे घोडे काय थोडे वागविती ओझे, भाव विण तैसे पाठांतर. भाव जर नसेल तर पाठांतराचा काय उपयोग नाही. घोडं जसं वज घेऊन वाहून जाते तर बुवा आपलं पाठांतर करून पुस्तक डोचकून घेऊन जातो. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव पाहिजे तो. पंढरी राव पांडुरंग जर पाहिजे असेल
तर निष्ठेनं भाव धरा आणि अहंता सोडून द्या, मग पांडुरंगाची प्राप्ती होईल असं तुकारामाने सांगितलं. कुठं तर आलं अलंकार 9:30 वाजले. 9:30 झालं ना काय, मग थांबूया, उद्या घेऊ. कोण?